थांबायचं त्याच्यात आपण सुद्धा आणि बोलवत आपण सरांकडनं आपण दोन शब्द ऐकूयात नक्की स्पर्धेबद्दल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल. कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करतो की आपण कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावरती टर्न करायचा. या बोलवत सरांकडे आपण दोन शब्द नक्कीच ऐकूया. धन्यवाद. जय शिवराय सर्वांना. ओम साई क्रिकेट संघ दावडी अंडर-19 मध्ये टेनिस स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण हा जो जोश आणि जल्लोष पाहतोय, नवतरुणांचा या दावडी गावातल्या माझ्या या सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि ते क्रिकेट प्रेमिकांना एक शुभेच्छा देऊ इच्छितो. क्रिकेट हा संघ सांघिक आहे. कोणत्या प्रकारचा वाद न करता आपण या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे उत्तम क्रिकेट दाखवलं, निश्चितपणाने आपलं नाव, आपल्या गावाचं नाव आणि आपलं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव निश्चित आपण उंच शिखरावर पोहोचवणार. नक्कीच मला इथे सर्व ओम साई क्रिकेट संघ दावडी, तेजस तवले, त्यांचे सर्व कमिटी यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. थँक्यू सर. बोलत वेल काढून सर उपस्थित आपल्या मुख्य व्यासपीठावरती. या बोलवत आपण मैदानाकडे 26 असेल, लक्ष 18 बॉल मध्ये पहिलाच बॉल. हो काय होतं इथे, फलंदाजाची चुकी, हिट विकेट, फलंदाज होतो बाद, गोल्डन डक शून्यावरती धक्का पहिला वसारला. पहिला चेंडूवरती हिट विकेट, फलंदाज बाद झाला. आपण तो बघितला, बाद होणारा फलंदाज हर्ष. नवीन फलंदाज एंटर झाला सॅकडेनला रोहित, नॉ सॅकडेनला विघ्नेश. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश चौधरी. फटका चांगला होता, तेवढी चांगली फिल्डिंग झाली आहे, थोडीची फंबलिंग झाली, बॉल अडवला जरूर होता पण एक धाव वेगाने चोरून पूर्ण केली आहे विघ्नेश आणि रोहितने. स्वतःचा अकाउंट, संघाचा अकाउंट ओपन केलं रोहितने एका धाव्याने. वाईट बॉल येतो, आमंत्रण आपल्याला जायला पुढे 2 वरती. 26 लक्ष, 24 ची अजूनही गरज आहे. 2 बॉल झालेत सॅकर्ड एंडला. विघ्नेश बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. सेकंड अटेम्प्टला कलेक्ट होतोय. अजून एक धक्का 2 वरती वसार संघाला. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू डिझ. दादा फलकावरती 2 गड्यांचा मऊ मधल्यामध्ये. प्रथमेश चांगली गोलंदाजी करतोय, लांब ठेवायचं होतं, पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतोय. अजून एक अवंतर धाव ऍड होईल संघाच्या खात्यामध्ये. 3 धावा, 4 चेंडू 3 धावा. धाव फलकावरती अद्याप लागलेत. करायचं आहे ते एकूण 26-18 बॉल मध्ये, 14 बॉल मध्ये अजूनही 23 ची गरज आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. प्रयत्न खूप चांगले केले, स्वतःला स्ट्रेच केलं बॉल वरती.
बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, बॉल अडवला सुद्धा, पण तोपर्यंत या दोन एकच धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे जाईल. 4 वरती 5 बॉल 4 धावा धावफलकावरती. कराच्या 24.850च्या सरासरीने धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी थोडासा बॅकफुटवर दिसतोय वसार संघ. फटका इथेही चांगलाय. हलांदी कार्पेट इनफिल्डचा वर्ण स्लीपर कव्हरला बॉल चालला, ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली झाली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरनं फिल्डर पाठलाग करत चेंडू अडवला जरूर. 2 धावा इथनं मात्र कंप्लीट केला. 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतोय आमचे गुणसंख्या लेखक आम्हाला सांगतील 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 चेंडूंचा खेळ संपन्न. धावा धावफलकावरती 6-2 गडांचा बहुमतल्यामध्ये वसार संघ. आता येणारे बॉल शिल्लक असतील 12. धावांची गरज असणार आहे 20. मॅच चालू ठेवायचे, मॅच चालू ठेवायचे. गेम ऑन ठेवा, गेम थांबवू नका प्लीज. मॅच चालू ठेवा प्लीज. अंपायर मॅच ऑन ठेवा प्लीज. मॅच ऑन ठेवा. जे काही आहे ते कमिटीकडे बघून घेईल. जागृत. 12 बॉल 20 ची गरज आहे. 6 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलाच बॉल इथे फटका चांगला. ऑन द कार्पेट चेंडू चाललाय ऑन साइडला. डिप कॉर्नरला फिल्डर आहेत. दुसरी घ्यायचा प्रयत्न. अॅक्युरेट फेकी येते. परफेक्ट स्टंप वरती थ्रो येतोय. फलंदाज बाद. दुसरी धाव घेताना धक्का 3रा. क्रिकेट संघ दावडी यांच्या वतीने बोलूयात मैदानाकडे पुन्हा एकदा नवीन फलंदाज क्रिश. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज वैदिक. वैदिक मात्र फलंदाजीमध्ये फारसं काही करू शकला नाही. मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. जर 20 धावा डिफेंड करायचा आहे तर. हो, चांगला चेंडू होता. गुडघा टेकून फटका खेळायचा होता अडवा बॅटने. बॅटाने चेंडूला संपर्क नाहीये. अंपायरचा इशारा तो लागला 22चा. 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती बघतो आपण 7 8 धावा झालेत. हो, फटका चांगला. स्टेप आउट होऊन फिल्डर चेंडू खाली. जजमेंट प्रॉपर. झेल ड्रॉप. काय घडतंय मैदानावरती. सोपा झेल होता असं वाटलं होतं. या झेल होईल की काय. सोपा झेल ड्रॉप झाला. लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने फिल्डरही तिथे होते. झेल ड्रॉप झाला. धावाही मिळाल्या खूप काय या चेंडूवरती बघायला मिळालं. जीवदानही मिळालं. फलंदाज क्रिश. रोहित साकडेनला होता. वैदिक गोलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला मिळालं नाही. थोडासा नाराज असेल कारण की आज झेल ड्रॉप झाल्यानंतर
खूप चांगला चेंडू होता. आत्ताचा सुद्धा खाली ठेवण्याचा प्रयत्न वारंवार करतोय वैदिक. मोठा फटका खेळू देत नाहीये. जो मोठा फटका आला होता तो झेल जो उडाला होता तोही ड्रॉप झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक वैदिकचं. 4 चेंडू धावा फलकावरती 10. अजूनही 16ची गरज आहे. फक्त 4 धावा खर्च केल्यात वैदिक. हाय चेंडू बिग हिट केलाय. फटका चांगलाय. फिल्डर आहे तिथे. काय घडतं मैदानावरती. चेंडू अडवून फेकलाय जरूर. ग्राउंड मध्ये कोणी जाऊ नका. विघ्नेश अंपायर आपण डिसिजन द्यायचं. अंपायरचा डिसिजन अखेरचा असेल. 2च धावा आहेत. दोनच धावा आहेत. दोन धापलक जाईल पुढे. धापलकावरती आपण बघतोय एकूण धावा 12. अजून 14ची गरज. वैदिक लो फुल टॉस बॉल होता इथे. अलॉन द कार्पेट. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत तिथे. चांगली फिल्डिंग होते. दुसरीचा प्रयत्न. विकी थोडीशी दुरावली आहे. वैदिक नाराज होतोय. दोन धापलक जाईल पुढे. धापलकावरती आपण बघतोय 14. येणार बॉल शिल्लक असतील 6. धावांची गरज आहे 12. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. 6 चेंडू 12ची गरज. सहा बॉल 12ची गरज. सगळ्यांना फलंदाज क्रिश श्रेष. सहा 12चं समीकरण. साकाडेनला क्रिश. नॉन साकाडेनला रोहित. क्रिश आणि रोहित जोडे असून मैदानामध्ये गेलतीये. 6-12चं समीकरण. साकाडेनला पुन्हा एकदा सज्ज होतोय क्रिश. फिल्डिंग सजवली जाते संगनायकाकडनं. गोलंदाजी ट्रॅक वरती श्रेयश कापसे. लॉंग ऑन लॉंग ऑफ सज्ज असेल. काव कॉर्नर डीप मध्ये स्क्वेअर लेग असेल. 30 सर्कलचा आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन. पॉइंट गली लेग फिल्डर असेल. पहिला बॉल घेऊन येतोय श्रेयश. 6-12चं समीकरण. इथे मागे खेळायचा प्रयत्न होता. फटका तर चांगला होता. आता वाट बघितली जाईल अंपायरचा इशाराची. बॅट कट आहे की लेग बाय अंपायर. बॅट कट आहे. एकच धाव मिळेल. धापलक एकने पुढे जाईल. धापलकावरती 15. येणारे बॉल शिल्लक असतील 5. धावांची गरज आहे 11. एखादा मोठा फटका सामन्याचं पूर्णपणे चित्र बदलून ठेवेल. पण तो मोठा फटका कोणाचा बॅट मध्ये येईल. रोहित की क्रिश. सफल झालाय. पाठला केला जणू फलंदाजाचा. अलॉन द कार्पेट. बॉल चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत काव कॉर्नरच्या दिशेने. 2 धावा मिळतील. धापलक 2 ने पुढे जाईल 17 वरती. येणाऱ्या बॉल शिल्लक असतील 4. धावांची गरज आहे 9. एक षटकार एखादा चौकार मॅचचं पूर्ण रंग रूप बदलून ठेवेल. समीकरण बदलायचं असेल तर एक मोठा फटका केलावा लागेल. रोहित
साकडेला श्रेयश पुन्हा एकदा राऊंड विकेटने व्हाईट बॉल काढवण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 18 धावा. अजूनही 8 ची गरज आहे. येणारे बॉल शिल्लक असतील 4. धावांची गरज आहे 8. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा कंपल्सरी आहेत. जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचं रंग रूप बदलून ठेवेल. श्रेयश इथे फटका चांगला आहे. ऑन द कार्पेट फिल्डर आहेत. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग झाली आहे. कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउट आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानावरती लागतोय. तिसरा, चौथा. तीन चेंडू 19 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. स्पर्धेचा नियम हा विकेट नाणेफेकीला महत्व दिलं जाणार नाही. म्हणजे 7 धावा या कंपल्सरी करावा लागतील. सो नुकतंच ज्यांचं आगमन झालं सोनारपाडा गावचे गाडा मालक धीरज म्हात्रे दादांचं इथं शुभ आगमन झालं. त्यांना इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती यायचं. दादा आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. लो फुलटॉस बॉल होता इथे. फटका खेळायचं होतं ऑन साइडला. जमलं नाही. रनआउटची संधी आली. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का वसार संघाला. रोमांचक आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट. फलंदाज सफल होतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा सेंडू इथे मात्र अस्थिरक्षक बी डायरेक्ट हिट झालं नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण झालीये. 1 बॉल 6 ची गरज आहे. 1 चेंडू 6 ची गरज. सेकंडला फलंदाज हर्षल 9 सेकंडला दर्शल 9 सेकंडला फलंदाज क्रिश जो अजूनही खेळपट्टीवरती गेलो. 1 बॉल 6 ची गरज. गोल्डन षटकार येईल का दर्शलच्या बॅटमधनं. मॅचचा रिदम तोडू नका. 1 बॉल 6 ची गरज. हो 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 यॉर्कर लाईनचा चेंडू ठेवला होता. लो फुल टॉस. यॉर्क केला चेंडूला. डॉट बॉल येतोय.
सामना संपन्न आणि सामना जिंकलाय तो इथनं वाडेकर संघाने. हार्डलक वसार संघ, हार्दिक हार्दिक अभिनंदन वाडेकर. मुक्का व्यासपीठावरती सोनारपाडा गावचे धीरज दादा मात्रे यांचं शुभागमन, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सर आपल्यापासून रजा घेत असताना ज्याने वेलतनं वेल आपल्यासाठी काढलं